तर आज देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह बघायला मिळतोय। देशभरामधील राम मंदिरांमध्ये आज उत्साहामध्ये रामनवमी साजरी केली जाणार आहे। अयोध्येमध्ये उभारलेल्या भव्य राम मंदिरामध्ये सुद्धा पहिली रामनवमी आज साजरी केली जाणार आहे। रामनवमी निमित्त संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे। जगभरामधून भाविक रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी म्हणून अयोध्येमध्ये आलेले आहेत। राज्यभरातही आज राम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। मुंबईच्या वडाळ्यातील राम मंदिरामध्ये, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आणि शिर्डीमध्ये सुद्धा रामनवमीचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। अयोध्या, शिर्डी आणि मुंबई तसंच नाशिक मधली ही दृश्य आपण बघतो। तर अयोध्येमधनं रामनवमीच्या उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। बघूयात। रामनवमीच्या निमित्तानं अयोध्येमधला मंदिराचा परिसर हा पूर्णपणे राम नामाने आणि रामाच्या जयघोषाने फुलून गेला। आपण बघतोय मंदिरापासून काही मिनिटांच्या अंतरावरती ही फुलांची आरास करण्यात आलेली आहे। रामाच्या जन्मदिवस म्हणजेच रामनवमी या दिवशी अयोध्येमध्ये मोठा उत्साह असतो। यावर्षीचा उत्साह अधिक मोठ्या प्रमाणात उत्साह आहे, कारण यावेळेला अयोध्येतलं राम मंदिर पूर्ण झालं। आपण बघतो इकडे राम मंदिरातली जी रामाची मूर्ती आहे त्याची प्रतिभा इकडे ठेवण्यात आलेली आहे। धनुष्य बाण आहे आणि फुलांनी ती सुंदर अशी जी आहे ती आरास केलेली आहे। लोकांचं निश्चितच एक आकर्षणाचं केंद्रबिंदू हे ठिकाण ठरतंय। लोक सेल्फी घेण्यासाठी इथे गर्दी करतायत। रामाच्या मूर्तीचा जो फोटो आहे त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा आनंद इथे रामभक्त जे आहेत ते त्याचा आनंद लुटतायत। भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून कानाकोपऱ्यातून हे रामभक्त इकडे दर्शनासाठी आलेत आणि रामभक्तांच्या उत्साहाप्रमाणेच हा भाग जो आहे तो फुलांच्या रंगांनी जो आहे तो फुलून गेलाय असं म्हणावं लागेल। कॅमेरामॅन विकास खवलेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, राम मंदिर। तर तिकडे नाशिक मधील काळाराम मंदिरामध्ये सुद्धा रामनवमी कशी साजरी होते हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण टाजणे यांच्याकडनं। रामनामाचा जप करत आज अनेक भाविक राम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत आहेत आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे। आपण थेट दृश्य गाभाऱ्यातली बघतोय। या ठिकाणी काळारामाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविक येत आहे, नतमस्तक होत आहे आणि पुढे जात आहे। खरं तर आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर याच काळाराम मंदिरामध्ये काळाराम असेल किंवा लक्ष्मण असेल, सीता असेल यांना या ठिकाणी जलाभिषेक असेल, दुग्धाभिषेक असेल हे सर्व केले जात आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सध्याच्या घडीला या सगळ्या पूजा विधी खरं तर सुरू आहे आणि याच दरम्यान दर्शन देखील खुलं करण्यात आलेलं आहे। दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर संस्थांच्या माध्यमातून विशेष अशी सुरक्षा रक्षा देखील केली जाते। आलेल्या भाविकांना या ठिकाणी दर्शन घेऊन बाहेर पडत असताना कुठलीही अडचण होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते। दुसऱ्या बाजूला मंदिरामध्ये विशेष अशी आरास देखील खरं म्हणजे झेंडूच्या फुलांचं तोरण देखील या ठिकाणी बघायला मिळतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे भाविक आहेत ते या ठिकाणी प्रसन्न होत आहेत, भक्तिभावाने मोठ्या या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करीत आहेत आणि एकूणच जो मोठा उत्साह आहे तो आता रामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी बघायला मिळतो। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी रामजन्म सोहळ्याची देखील तयारी सुरू केली जाणार आहे। त्यामुळे जे नियोजन असतं संस्थांच्या माध्यमातून ते देखील या ठिकाणी पार पडतंय। सनई चौकड्यांच्या या ठिकाणी आवाजामध्ये आलेले भाविक जे आहेत ते या ठिकाणी मंत्रमुग्ध होऊन जे आपली सकाळची जी दिनचर्या आहे त्याची सुरुवात देखील याच राम मंदिरातून करताना आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे संपूर्ण देशामध्ये रामनवमीचा उत्साह आपल्याला आजच्या दिवशी बघायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।